नमस्कार, मैं खुशी। स्वागत है आपका HT न्यूज इंडिया में। आइए नजर डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर। नगर परिषद द्वारा वरोरा शहरात दूषित पाणी पुरवठा माजी नगरसेवकांची तक्रार। वरोरा शहरातील संत गाडगेबाबा प्रभाग क्रमांक 7 मध्ये नगर परिषदेद्वारे गेल्या अनेक वर्षांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरू आहे। अनेकदा निवेदन देऊनही मुरदाड नगर परिषद मुख्याधिकारी यांना जाग आली नाही। त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या पाण्याचा वापर करावा लागत आहे। वरोरा शहराची नगर परिषद खूप जुनी असून पाणी पुरवठ्याकरिता जी लोखंडी पाईपलाईन टाकण्यात आली होती ती खराब झालेली आहे। ही पाईपलाईन ठिकठिकाणी फुटून त्यात गटारातील घाणेरडे पाणी जात असल्याने संत गाडगेबाबा प्रभाग क्रमांक 7 मधील वार्डवासियांना दूषित पाणी पुरवठा होत आहे। याबाबत प्रभागातील माजी नगरसेवक पंकज नाशिककर यांच्यासह अनेक नागरिकांनीही तक्रारवजा निवेदन देऊन मुरदाड नगर परिषद प्रशासनाला जाग आली नाही। काही महिन्याआधी मालवीय वार्डातील पांढरे परिसरातील एका 4 वर्षीय मुलाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाला होता। या संदर्भात पंकज नाशिककर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, शाहरुख खान पठाण, वरोरा, चंद्रपूर। नमस्कार, मी पंकज नाशिककर, ह्या प्रभागातला माजी नगरसेवक। सातत्याने 3.5 वर्ष 4 वर्षापासून आमच्या प्रभागात सातत्याने नगरपालिकेला मुख्याधिकारी साहेबांना निवेदन देऊन सुद्धा अजून पाहतो ह्या एरियातल्या पाईपलाईन जो पिण्याचं पाणी आहे त्याचा अजूनपर्यंत ह्या लोकांनी काम केलेलं नाही आहे। त्यांनी ज्याच्या कंप्लेंट केल्या त्यांना नळ कनेक्शन बदलायचं त्यांनी सांगितलं, त्याच पाईपलाईन मधून नळ कनेक्शन त्यांनी बदलून दिले। मेन प्रॉब्लेम पाईपलाईन कुठेतरी नालीत फुटलेली आहे, तो न करता असेच उडवाउडीचे उत्तर देऊन ते लोक आजपर्यंत काम चालू झाले। आता सातत्याने जवळपास मी 2-3 महिन्यापासून स्वतः हे पाहत आहे, तर ह्या नालीचं जे पाणी आहे, आपलं नळाचं जे पाणी आहे ते पिण्याच्या पाण्यासारखं राहायला हातच नाही लावू शकत। मी जर पाहाल तर आता अक्षरशः नालीच्या पाण्याची वास मारत आहे। आता समोर आता एकच आहे की हे पाणी उद्या सकाळी त्यांना नगरपालिकेत दाखवू आणि हे पाणी पिऊन दाखवू म्हणून त्यांना विनंती करू। नागरिकांनी कसं काय राहायचं बा या पाण्याच्या ह्याच्यात। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।